तर मंडळी आता मी संध्याकाळचे 4 वाजलेत. 4 वाजता आता खातोय मी, जेवतोय. कारण दुपारी आल्यावरती फक्त भाकरी खाल्ली होती झोपायच्या आधी, भाकरी आणि कोलिम. भूक नसल्यामुळे आता जेवतोय 4 वाजता. जरा वरती आपण जाऊन येऊया भुवडवाडीमध्ये आणि मंदिरात सुद्धा जाऊन येऊया. उरवले म्हणून कोलिम भात आणि मम्मीने केलंय बांगड्याचा रस्सा. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के. तुमचं सर्वांचं आपल्या सौरभ शिर्के फ्रॉम कोकण या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आणि ते सुद्धा 4 ते 5 महिन्यानंतर. आपण गणपतीनंतर खूप महिन्यानंतर म्हणजेच 4 ते 5 महिन्यानंतर गावी आलो आहे. आणि आजच आम्ही सर्व गावी आलो आहे. आता शिमगा चालू झाला आहे, शिमगा संपत आला आहे. आणि जसं गणपती उत्सव आमच्याकडे कोकणामध्ये जसे जल्लोषामध्ये असतात तसेच शिमगोत्सवसुद्धा जल्लोषामध्ये असतो. तर शिमग्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आमच्या कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी आपल्या ग्रामदेवतेची पालखी येत असते. आणि आमच्या नवलाई ग्रामदेवते म्हणजे दोणवली गावची जी नवलाई ग्रामदेवता आहेत त्या देवीची पालखी आमच्या घरी यावर्षी म्हणजेच 2 दिवसानंतर येणार आहे. आणि उद्या पालखी आम्ही आणायला जाणार आहोत कीर्तनवाडीमध्ये, जिथे लास्ट आहे. त्याच्यानंतर आमच्या वाडीमध्ये पालखी येईल. आणि सुरुवातीला आमच्याकडे पालखी उशिराच येते दरवर्षी, कारण आमच्या वाडीमध्ये सान असल्यामुळे, वाडीमध्येच आमच्या वाडीच्या जवळच गावचं मंदिर असल्यामुळे आमच्या गावच्या सुरुवातीला जेव्हा होम झाल्यानंतर मग पालखी घरं घ्यायला म्हणजेच भोवणीला बाहेर पडते असं म्हणतात. आणि सुरुवातीला भोईवाडीमध्ये 2-3 दिवस असते, नंतर मग बामणेवाडीमध्ये, नंतर पवारवाडी आणि नंतर कीर्तनवाडीमध्ये. अशा प्रकारे सर्वांच्या घरी पालखी जाऊन आल्यानंतर मग आमच्याकडे शिर्केवाडीमध्ये लास्टला येते. आणि 25, 26, 27 या 3 दिवसासाठी पालखी आपल्या वाडीमध्ये असेल. मी उमेश दादा, वहिनी, काकी वगैरे आम्ही काल आलो गाडीतून आणि आज सकाळी पोचलो आहे गावी. खूप जाम मजबूत ऊन पडलं आहे. आता आपण चाललो आहे जरा वरती भुवडवाडीमध्ये. सोहम आला आहे, साहिल आणि हर्षल, प्रियससुद्धा आला आहे. तर आपण जरा जाऊया भुवडवाडीमध्ये काय करतायत. आणि आपल्या मंदिरामध्ये जे हनुमान मंदिरामधले जो रस्ता चालू आहे तो सुद्धा बघूया आपण कसा झाला आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता आमच्याकडे गावी भाजवणीला सुरुवात झाली आणि हे सगळे भारे टाकले नाहीत काकीने. तर हे काकी करत नसते, मला माहीत नाही नक्की कोण करते, कुंदाकी करतात की दुसरं कोण करते. त्यांचेच आहे शेत दोन्ही पण. दुपारी 11:30 12 1-1:30 जे ऊन होतं ना ते असं उन्हात सुद्धा बघू शकत नव्हतं, एवढं ऊन हार्ड होतं. बाद येतोय, राहतोयस, जातोस कुठं? हा केस कापायला. बाद एकटा आलाय, वहिनी आणि बाबू उद्या येतील. त्याला लवकर पाठवलं नाही साफसफाई करायला. ही डाळ आम्ही केल्या, हे 2 चोंडे आम्ही करणार आहोत शंकर अण्णांचे. ही वाली यावेळेस करणारच का नाही घरासमोर वगैरे. हां प्रवीण दादा आलाय, वहिनी इकडे, वहिनी, विकास दादा आणि वेदू आणि बारकी परी असे आले. ए परी
हो हो ओ अंधार. हे आमच्या नाला सफराची वहिनी. ह्याला काजूची भाजी आईच्या गावात. मग संध्याकाळी यायचं आहे. आंबे आंबे आलेत का नाही मोर. कैरी दिसली एक कैरी. तर मंडळी आता हा जो आपल्या बौद्धवाडीपासून म्हणजे मेन रस्त्यापासून आपल्या हनुमंताच्या मंदिरापर्यंत जो रस्ता केला आहे हा रस्ता आहे. आता वरती माती टाकली आहे, याच्या खाली खडी वगैरे आहे आणि म्हणजे मोठे मोठे दगडी जसं खडी टाकून त्यानंतर त्याच्यावरती माती टाकली. पहिला बुलडोजर लावून हे सगळं साफ केलं होतं, नंतर मग प्लेन केलं आहे, त्यानंतर रोलर फिरवून नंतर परत त्याच्यावर खडी टाकून त्यावर रोलर फिरवून परत त्याच्यावरती माती टाकली. आता हा वर्ष तरी असंच याच्यावरती जाणार आहे. आता वरती असं वाटतं की रस्ता केलेला नाही आहे, याच्या खाली रस्ता केलेला हा. यावर्षी डांबरीकरण केलेलं नाही, कारण का पावसाचं कसं पावसामध्ये हात किती धुकून जातो ते बघणार आहे. कारण का पावसामध्ये ही जमीन अजून खचेल आतमध्ये. तिथे सगळे नाले लावलेत, आता नाल लावले तसंच प्रत्येक ठिकाणी त्या पर्यातून नाले लावलेत. हे जे काम आहे ना आपले आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या निधीतून, आमदार निधीतून असंच काहीतरी आमदार निधीतून म्हणजे त्यांच्यातर्फे हे झालं आहे. आपल्या वाडीचं मंदिराच्या इथपर्यंतचं, इथून पुढे वरती टाकीपर्यंत भुवडवाडी जी आपली गावची सरकारी टाकी आहे तिथपर्यंत हा रस्ता गेला आहे. म्हणजे भुवडवाडी जे घर आहे तिथपर्यंत रस्ता गेला आहे. तर त्याच्यानंतर काही चालत कोणतंही सामान वगैरे असेल तर तिथून घेऊन जाऊ शकतो या उद्देशाने. तर इथे माती टाकलेली आहे बुलडोजरने. ते आता एक खडी वगैरे इथे टाकून घ्यायला पाहिजे, एक्स्ट्रा राहिले. हा पूर्ण आता रस्ता आधी नव्हता, म्हणजे आधी प्रयत्न झाला होता त्याच्या आधी सुरुवातीला पाकाडी वगैरे करण्याचा, सॉरी गाडीसाठीच केलेला होता, पण तो प्रॉपर असा झाला नाही. आणि आता आपण आलो आहोत हनुमंताच्या मंदिरामध्ये. लास्ट आपण आलो होतो आपल्या गावी गणपती बाप्पासाठी आलो होतो आणि आता शिमग्यासाठी आलो आहे. असं कधी झालं नाही की मी 2 महिन्यां किंवा 5 महिन्यां मी आलो आहे एकदा गावी. दरवर्षी मी 2-3 महिन्यामध्ये एकदा तरी आपली गावी फेरी असायची आणि यावेळी जमलं नाही, म्हणून शिमग्यासाठी खास 4-5 दिवसासाठी सुट्टी आपण काढून आलो आहे. परत हनुमान जन्मोत्सवासाठी यायचं आहे हे 10-15 दिवसानंतर. त्याच्या आधी सगळी साफसफाई करणं सगळे वाडीतले, तेव्हासुद्धा तुम्हाला आम्ही दाखवू की आमचा हनुमान जन्मोत्सव कसा असतो. याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितले असालच आणि हे सुद्धा. आणि आता खास आपला शिमगा कोकणामध्ये शिमगा कसा असतो, शिमग्याची प्रथा कशी असते, घरोघरी आपली ग्रामदेवतेची पालखी जाते. त्यासाठीच खास मुंबईकर जे आपल्या घरापासून वर्षभर लांब असतात आपल्या कमवण्यासाठी, आपल्या पोटासाठी कमवण्यासाठी. कारण का जर पॉसिबल असतं आपल्या गावीच एवढं इन्कम, तर एवढं कोण लांब आपलं घर सोडून, आपलं गाव सोडून, आपली माणसं जवळची सोडून नसते कोण गेली. आणि मंडळी यावर्षीसुद्धा पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे आपल्या वाडीमध्ये. जसं आता बामणेवाडीतसुद्धा पालखी नाचवली, भोईवाडीमध्ये, पवारवाडीमध्ये सुद्धा पालखी नाचवली. जिथे ज्या दिवशी त्या वाडीवरती पालखीची जबाबदारी दिली असते तर त्यानुसार त्यांनी त्यांची पालखी नाचवण्याची हौस मौस पुरी केली. तसेच यावर्षीसुद्धा मुलांचा विचार आहे की आपल्या सानेवरती पालखी नाचवण्याचा कार्यक्रम आयोजित करणार आहेत. आणि यावर्षी सहाणसुद्धा आपल्या गावच्या ग्रामदेवची सहाण जी आहे आपल्या शाळेच्या बाजूची तीसुद्धा नवीन केली. त्याच्यासुद्धा तुम्हाला मी एक अपडेट म्हणजे त्याचीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो.
नाला आहे. हा नाला काय कामाचा नाही असं वाटतंय. इथे सुद्धा पाणी एवढं फोर्सला असतं की आपण तिथून जरी गेलो ना तरी आपण जेव्हा जास्त पाऊस असतो ना तेव्हा इथून हा क्रॉस करायला सुद्धा जमत नाही. म्हणजे हा नाला फेल जाणार बहुतेक असं वाटतं. तरी आपल्याला पावसाळ्यात कळेलच. आणि एवढा नाला तर काही फायदा नाही वाटत आहे. याच्या खाली खडी वगैरे टाकलेली आहे. दगडी खडी या साईडला उतार आहे. म्हणजे इथे काहीतरी झाडं लावायला पाहिजेत. आता जो रस्ता झाला आहे ना तो बघा इथून खालून असं वरती, इथून हा टर्न असं वरती टर्न केल्यावरती तिथून परत लेफ्ट टर्न, परत इथून राईट टर्न. आता हे गाडीसाठी, 4 व्हीलरसाठी किंवा ट्रक वगैरे त्यासाठी हे बांधण्याचा प्रयत्न आहे. वरती सामान घेऊन जाऊ शकतो, जे सरकारी टाकीसाठी यूज होऊ शकतो. परत वाडीवरती आहे आपली 4-5 घरं आहेत आपल्या वाडीची, तिथेसुद्धा त्यांनासुद्धा यूजफुल होईल. पण आता एवढा डेंजर चढ आहे की इथून एकदम हा एकदम शार्प चढ आहे. एवढा चढ शार्प आहे. पण आता झाल्यावरती कळेल की 4 व्हीलर जाईल की नाही. पण बाईक तर जाऊ शकतेच. यावर्षी वाटतात की आंबे आपल्याकडे कमी आहेत. मागच्या वर्षी तर नव्हतेच, पण यावर्षी असले पाहिजेत की अजून मोहर सगळ्या आंब्यांना म्हणजे झाडांना वगैरे आलं नाही आहे. म्हणजे हा नवीन जो चष्मा म्हणजे नवीन आपला लुक आहे, मला कसं वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लेन्सकार्टमधून मी हे परचेस केलं आहे. कारण तिथे ऑफर असते, म्हणजे काय काय त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस असतात. तर त्याच्यामुळे मी लेन्सकार्टमधून 2 परचेस केले. जास्त पैसे टाकायला नाही लागले, सेकंड पण घ्यायला, म्हणून मग दोन्ही एकदाच घेतले. हा कॅज्युअलसाठी आहे आणि दुसरा एक फॉर्मलसाठी आहे. फॉर्मल जसं आपण ऑफिशियल याच्यामध्ये, म्हणून 2 घेतले. इथे साहिल, हर्षल, सोहम आणि कोण कोण बघूया. तिथे पालखी नाचवण्यासाठी जागा प्लॅन करतायत. वा 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 वा. हा मायाचं घर जुनं. आता त्यांच्याच घराच्या अंगणातून रस्ता घेतला आहे. आता हे घर बंदच आहे. चांगला सारवून चांगली रांगोळी काढून, जर रात्री लेट असेल ना, रात्री लेट असेल ना तर तिकडून लाईट इकडून लाईट सोडला ना, 1 नंबर वाटेल. ओके ओके. आमच्याकडे 5 मिनिटासाठी सुद्धा आनंद साजरा करायला आम्ही एवढी मेहनत घेतो. शिंका शिमगा आम्ही बोला शिंका. मग हा आला तो पारस, नाही पारस आला, पण प्रसाद नाही आला तो. होय काय. पुवडवाडीमध्ये हे घर चांगल्यांचं. हे दुसरं हे अमोल दादा, म्हणजे अमोल चांगले. इथे हे सोमचं आणि हे आपलं ऋषाचं, त्याच्या तिकडे हर्षलचं. आणि हे आपले गावकर साहिल गावकरांचं घर आहे, म्हणजे आपले काका. पाणी मार देत कुठला बैल. पाणी आणू, पाणी आणू.
ए शेण कुणी आणला शेण? सगळं साईलनी शेण आणि त्याला परत हे करायला लागतो आणि मिक्स कुणी केला? मग तिथं जाकर पण आली की मग बघत की नंतर काय मामीकडचं कधी पटली तर नको भिल्यातली नको. साहिल जरा मधी मार ना. हे अमिषा माई रांगोळी काढेल. साहिल जे करू शकतो ते तुम्ही करू शकत नाही है ना साहिल? जे तू करू शकतो हे करू शकत नाहीत. त्यासाठी रक्तात शेतकरी असला पाहिजे है ना. ह्यानी कधी शेतीच नाही केली ती, ह्यानी कधी भात आणणार काय बघ. वाईच मार वाईच मध्ये मार. ते तिकडे राहिलं कोपऱ्यात काय इथं पण राहिलं थोडासा या साईडला. एक काम कर तिथे जा त्या स्पॉटला तिकडून इकडे मार. स्पॉट त्या स्पॉटला जा आणि तिकडून इकडे लाईट मार. पाणी आणतो पाणी आणू. हे ती येल्लो वाली आहे बघ बरणी. अरे भांड्या नको रे वास मारतो. तर शेणात थोडी मातीत टाकतो तो. कुठे गेली होतीस फिरायला? फिरायला कुठे गेली होतीस? एवढी लांब काय आलीस तू? काय पण तू पोरगी असून काय कामाची नाहीस. एवढी पोरं इथं शेणकोला करतायत हा सारवतात वगैरे. पांड्या म्हणजे काय नक्की? पांड्या म्हणजे चला पांड्या काय म्हणतात? हे पांड्या म्हणाय तुला? आता पण पांड्या बोलते. एकदा माझ्या एकदा मध्ये पहिला जुना घर होता तिथे समाधी होती आणि पावसाच्या वेळेस साईल असं तिथं आपटला होता ना. बारका एवढंच बारका होता वाटत. अरे आपटला सोड. अरे मला फटाका सांगा चिमणी बार असं उडवायला आणि स्वतःच्या हातातच फोडला. जेवढा तो करतो. साहिल जेव्हा जन्मला तेव्हा मला समजत होतं म्हणजे की हा आवलीत बांधणार आहे. आणि आता आणि तो बांधलाय आता. काय नाही चिमणी काका तू आधा जुना. आणि साईला तायक्वांदोची लय आवड आहे. तायक्वांदो शिकायची इच्छा आहे त्याची. हा साहिल सायकोलॉजी शिकायचा बोलतो वर्षूला. सायकोलॉजी की तायक्वांदो? दोन्ही पण. मी शिकतो सायकोलॉजी, तो तायक्वांदो शिकतोय. फ्रेश पॉटी आणले फ्रेश पॉटी. मारणारच. अरे म्हटलं होतं अब तो नंतर कपड्यावर मारू शकतो पाणी जाईल लवकर. साईल मॅच पण आहे आपली. मला इथे ड्रीम इलेव्हन लावायचं आहे. करोड भेटलं तरी भेटलं. तुला जर 1 करोड भेटले ना तर मला मॅनेजर बिनेजर काहीतरी ठेव करून ह्यांना पण तिथं लंगोटी आहे म्हणजे 50 लाख मला. तर मंडळी आता आम्ही चाललोय म्हणजे मी चाललोय खाली भोगळवाडीतून. आता पोरांनी उद्या म्हणजे परवा पालखी नारायची तिथे नाचवतात ना. तर दरवर्षी त्या ठिकाणी पालखी नाचवली जाते 5-10 मिनिटे. तर त्यासाठी तिथे पोरांनी साफसफाई करून ठेवलेलं आहे. परत चोपून वगैरे ठेवलं आहे. आणि ते हातपाय धुवून बत्तीसुद्धा लावून जातो घरी. पाणी चालू केलं मोटरचं.